हॅलो फ्रेंड्स, इथं आपण फक्त एक छोटीशी करेक्शन बघणार आहे, जे की आपण आत्ता जस्ट एक लेक्चर अपलोड केलं होतं महाराष्ट्राच्या पर्जन्य. त्याच्यामध्ये एक छोटीशी एक एरर आहे. तो म्हणजे जे मी क्वेश्चन नंबर 1 आहे, एक्सप्लेनेशन करताना त्याच्यामध्ये असं सांगितलं, जो क ऑप्शन आहे याच्यामध्ये ॲक्च्युली हा प्रश्न होता की कृत्रिम पाऊस हा याबद्दल खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. तर याच्यामध्ये 3 विधानं होते, अ ब क. अ विधान होतं या प्रक्रियेमध्ये ढगांमध्ये सोडियम क्लोराईड, घनरूप कार्बन डायऑक्साईड आणि सिल्वर आयोडाईडचा मारा ढगांच्या मुळाशी करतात. तर हे विधान करेक्ट आहे. त्यानंतर महाराष्ट्रात हा प्रयोग 2003 मध्ये सर्वप्रथम करण्यात आला आणि त्यावेळेस 15 सेंटीमीटर पाऊस झाला. तर हे विधान चुकीचं आहे. 11 सेंटीमीटर पाऊस झाला होता. आणि शीत ढगांपेक्षा उष्ण ढगांपासून जास्त पाऊस पडतो. तर हे विधान सुद्धा चुकीचं आहे. कारण एक्सप्लेनेशन करताना माझ्याकडून एक चूक झाली, ती म्हणजे मी तुम्हाला असं सांगितलं की उष्ण ढगांमधून जास्त पाऊस पडतो, मात्र हे चुकीचं आहे. शीत ढगांमधून जास्त पाऊस पडतो. ओके, त्याच्यामुळे ज्या तुमच्या नोट्स असतील त्याच्यामध्ये एक छोटीशी करेक्शन करा आणि तुमच्या बाकीच्या फ्रेंड्सला सुद्धा हे सांगा की करेक्शन महत्वाची आहे. शीत ढगांमध्ये शीत ढगांपासून जास्त पाऊस पडतो. ओके, म्हणजे इथं जे क विधान आहे हे पण चुकीचं आहे. फक्त अ विधान इथं योग्य असणार आहे. मात्र एक्सप्लेनेशन करताना मी इथं चूक केलेली आहे, तुम्ही व्यवस्थित ती करेक्ट करा. शीत ढगांमधून जास्त पाऊस पडतो ॲज कम्पेअर टू उष्ण ढग. शीत ढग म्हणजे काय? ज्यांचं टेम्परेचर 0 डिग्रीपेक्षा कमी असेल ते म्हणजे शीत ढग, आणि उष्ण म्हणजे ज्यांचं टेम्परेचर 0पेक्षा जास्त असेल. ओके, तर 0पेक्षा कमी टेम्परेचरवाले जे ढग असतील ते जास्त पाऊस पाडतात. ते व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.